तर नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या छान अशा यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे डी एज्युकेशन. तर बघा मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी नवीन अभ्यासक्रमातील कविता क्रमांक 3 आला पाऊस या कवितेचा स्वाध्याय आज आपण बघणार आहोत. तर बघा, या चॅनलवरती इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रमाचे सर्व व्हिडिओज अपलोड केले जाणार आहेत. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर बघा, तिसरी कविता आहे आला पाऊस. आता ह्या कवितेच्या स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1, चौकटी पूर्ण करा. आता यामध्ये अ क्रमांकाचा प्रश्न आहे, पाऊस आल्यावर ओले झालेले. तर बघा, पाऊस आल्यावर काय ओले झाले? तर अंगण ओले झाले. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिणार अंगण. यानंतर आ प्रश्न आहे, थेंबासंग आलेले. तर थेंबासंग कोण आले? तर थेंबासंग वादळ वाळे आले. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिणार वादळ वारे. यानंतर ई क्रमांकाचा प्रश्न आहे, गारांनी भरलेला. तर गारांनी काय भरला होता? तर गारांनी रस्ता भरलेला होता. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिणार रस्ता. यानंतर ई क्रमांकाचा प्रश्न आहे, लखकन लखाकणारी. तर कोण? तर वीज ही लखन लखाकते. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिणार वीज. यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, आकृती पूर्ण करा. आता बघा, ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला पावसामुळे वातावरणात झालेले बदल हे तुम्हाला लिहायचे. आता पहिल्या चौकटीमध्ये तुम्ही लिहिणार, रस्त्यावर पाणी साचून नदीसारखे दिसू लागले. त्यानंतर दुसऱ्या चौकटीत तुम्ही लिहिणार, पावसानंतर आकाशात इंद्रधनुष्य दिसला. त्यानंतर तिसऱ्या चौकटीत तुम्ही लिहिणार, काळेभोर ढग आकाशात पसरले. आणि चौथ्या चौकटीत तुम्ही लिहिणार, पान ओघळ वाहू लागले, पाखरे पंख मिटून शांत बसले. तर बघा, अशा पद्धतीने ही आकृती तुम्हाला पूर्ण करायची असणार आहे. यानंतर बघा, तुम्हाला स्वाध्यायातला तिसरा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3, कवितेतील खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करा. आता पहिली ओळ तुम्हाला दिलेली आहे, आला पाऊस कभिन्न काळे हत्ती, निळ्या नभागणी सैरावैरा धावत हे सुटती. आता ह्या ओळीचा अर्थ काय आहे? तर बघा, पाऊस पडून गेल्यावर काळेभोर ढग दूर होतात आणि निळे आकाश दिसू लागते. तर ह्या ओळीचा अर्थ अशा पद्धतीने असणार आहे. यानंतर बघा, दुसरी ओळ तुम्हाला दिलेली आहे, आला पाऊस पागोळ्या गळती, थरथरणारे पंख मिटून चिप्प पाखरी बसती. आता ह्या ओळीचा अर्थ काय आहे? तर बघा, पाऊस पडत असताना पाणी ओघळत असते, पाखरी भिजल्यामुळे थरथरतात व पंख मिटून शांत बसतात. तर ह्या ओळीचा हा अर्थ असणार आहे. यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 4 आपल्याला काय दिलेला आहे, खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा. आता पहिली ओळ तुम्हाला दिलेली आहे, पाऊस पडत असताना त्यात खेळणारी खोडकर मुले विजेचा लखलखाट होताच घरात पटकन पळतात. तर ह्या अर्थाची ओळ कवितेमध्ये दिलेली आहे, आला पाऊस वीज लखाके लखन, भिजणारी ती अवखळ पोरे घरात पळती पटकन. तर अ प्रश्नाचं उत्तर तुम्ही ही ओळ लिहिणार आहात. यानंतर बघा, आ क्रमांकाचा प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला अर्थ दिलेला आहे, ऊन पावसाचा खेळ सुरू असताना इंद्रधनुष्याची कमान आकाशामध्ये दिसते. तर अशा अर्थाची ओळ कवितेमध्ये दिलेली आहे, आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हसे, सप्तरंगी इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसे. तर आ प्रश्नाचं उत्तर तुम्ही ही ओळ लिहू शकतात. यानंतर बघा, तुम्हाला पुढे दिलेला आहे, विचार करा व सांगा. आता यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे, पावसात भिजण्याचा तुम्ही घेतलेला आनंददायी अनुभव थोडक्यात सांगा. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिणार? तर बघा, एकदा मी माझ्या मित्रांसोबत पावसात भिजायला गेलो होतो. थंडगार पावसाच्या सरीमध्ये खेळताना खूप मजा आली. आम्ही कागदी होड्या पाण्यात सोडल्या आणि पावसाचा आनंद घेतला. तो दिवस माझ्यासाठी खूप आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला. तर अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकतात. यानंतर बघा, दुसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, पावसाळा सुरू होताच निसर्गात कोणकोणते बदल होतात हे तुमच्या शब्दात सांगा. आता बघा, पावसाळा नुकताच सुरू झालेला आहे, तर तुम्ही वातावरणामध्ये कोणते कोणते बदल बघितले? तर बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिणार, पावसाळा सुरू झाला की निसर्गात अनेक सुंदर बदल दिसून येतात. झाडे, वेली आणि गवत हिरवगार होतात. नद्या, ओढे आणि तलाव पाण्याने भरून वाहू लागतात. वातावरण थंड आणि आल्हाददायक होते. आकाशात काळे ढग दाटून येतात आणि कधी कधी इंद्रधनुष्यही दिसतो. पक्षी, प्राणी आनंदाने वातावरणात दिसतात. त्यामुळे संपूर्ण निसर्ग ताजातवाना आणि सुंदर दिसू लागतो. तर अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकतात. यानंतर बघा, पुढे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, खेळूया शब्दांशी. यामध्ये पहिला प्रश्न आहे, कवितेतील यमक जोडणारे शब्द शोधा व लिहा. आता उदाहरणार्थ तुम्हाला दिलेला आहे, गारा आणि सारा. आता ह्या शब्दासारखे आणखी शब्द तुम्हाला कवितेमधनं शोधून लिहायचे आहेत.
आता बघा पहिला शब्द आपण लिहिणार लख्खन. आता याचा यमक जुळणारा शब्द आहे पटकन. त्याच पद्धतीने हासे या शब्दाचा यमक जुळणारा शब्द आहे दिसे. त्यानंतर तिसरा शब्द तुम्ही लिहू शकतात गळती. याचा यमक जुळणारा शब्द आहे बसती. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकतात. यानंतर बघा पुढचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 2, शब्द साखळी तयार करा. आता बघा शब्द साखळी म्हणजे काय? तर बघा शब्द साखळीमध्ये एक शब्द तुम्हाला दिलेला असतो. त्या शब्दातील शेवटच्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करून तो शब्द तुम्हाला पुढे लिहायचा असतो. त्याचप्रमाणे दुसऱ्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करून तो पुढे लिहायचा असतो. अशा पद्धतीने तुम्हाला साखळी तयार करायची असते आणि ही साखळी शब्दांची असते, म्हणून याला आपण शब्द साखळी म्हणतो. उदाहरणार्थ बघा, ससा या शब्दाचा शेवटचं अक्षर आहे 6. 6 वरतून शब्द तयार होतो साप. आता साप या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे प. प वरतून शब्द तयार होतो पंगत. त्याचप्रमाणे ग ह्या अक्षरापासून शब्द तयार होतो गरुड. त्यानंतर ड वरतून डबरू आणि रू वरतून रुपये. तर अशा पद्धतीने शब्द साखळी ही तयार करायची असते. यानंतर बघा पुढची शब्द साखळी आहे आकाश या शब्दाची. तर बघा आकाश, शरद, दव, वड, डमरू आणि रुपया. त्यानंतर तिसरी शब्द साखळी आहे इमारत या शब्दाशी. आता इमारत, तरबूज, जमाव, वन, नळ आणि लळा. तर अशा पद्धतीने तुम्ही शब्द साखळी ही पूर्ण करू शकतात. आता बघा पुढे तुम्हाला दिलेलं आहे वरीलप्रमाणे शब्दांच्या किमान 5 शब्द साखळ्या तयार करा व लिहा. आता आपण सोपे सोपे शब्द घेतलेले आहेत आणि त्यांची शब्द साखळी ही तयार केलेली आहे. आता पहिली शब्द साखळी आहे घर या शब्दाची. तर बघा घर, रस्ता, तास, समयत, तबला आणि लाडू. त्यानंतर आ शब्द साखळी आहे झाड या शब्दाची. झाड, डबा, बादली, लिची, चिमणी आणि नील. यानंतर ई शब्द साखळी आहे कपाट ह्या शब्दाशी. तर बघा कपाट, टपाल, लसूण, नथ, थवा आणि वाघ. यानंतर ई शब्द साखळी आहे राम ह्या शब्दाची. तर बघा राम, मदन, नयन, नरेश, शरद आणि दर. यानंतर उ शब्द साखळी आहे बदक ह्या शब्दाची. तर बघा बदक, कप, पंती, तीर, रथ आणि थवा. तर अशा पद्धतीने तुम्ही 5 शब्द साखळ्या ह्या लिहू शकतात. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे पावसाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र पूर्ण करा. आता बघा पाऊस या शब्दाशी संबंधित शब्द तुम्हाला लिहायचे आहेत, ज्यामध्ये तुम्ही लिहू शकतात उडी, छत्री, ढग, इंद्रधनुष्य, विजा, चिखल, गारा आणि पूर. तर अशा पद्धतीने हे संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचे. यानंतर बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे प्रश्न क्रमांक 4, घर या शब्दाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र तयार करा. आता घर या शब्दाशी संबंधित शब्द तुम्ही लिहू शकतात कुटुंब, आई बाबा, छत, तुळशी वृंदावन, दरवाजा, ओटा, अंगण आणि खिडकी. तर असे तुम्ही 8 संबंधित शब्द लिहून हे संकल्पना चित्र तयार करू शकतात. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, कवितेतील खालील शब्दांसाठी समानार्थी शब्द शोधून लिहा. आता अ शब्द दिलेला आहे तुम्हाला रस्ता. आता रस्ता ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द असणारे मार्ग, पथ आणि वाट. यानंतर आ शब्द आहे घर. आता घर या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्ही लिहू शकतात गृह, सदन आणि निवास. यानंतर ई शब्द आहे नदी. आता नदी या शब्दासाठी तुम्ही सरिता, तटिनी, तरंगिणी असे समानार्थी शब्दही लिहू शकतात. यानंतर ई शब्द आहे आकाश. आकाश या शब्दाला तुम्ही नभ, गगन आणि अंबर असे समानार्थी शब्दही लिहू शकतात. यानंतर पुढे तुम्हाला दिलेले आहे वाचा आणि लक्षात ठेवा. यामध्ये बघा खालील शब्दांची एक वचने व अनेक वचने रूपे ही सारखेच आहेत. तर बघा आपल्याला खाली काही शब्द दिलेले आहेत. या शब्दांचं अनेक वचन आणि एक वचन हे दोन्ही रूप सारखंच आहे. ज्यामध्ये बघा अंगण या शब्दाचं एक वचन आणि अनेक वचन हे अंगणच होतं. त्याचप्रमाणे थेंब, थेंब ह्या शब्दाचं अनेक वचन आणि एक वचन रूप हे सारखंच आहे. त्यानंतर पाऊस, हत्ती, भाषा आणि आकाश या शब्दांचं एक वचन आणि अनेक वचन रूप सुद्धा सारखंच आहे. तर हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहेत. यानंतर बघा आपला पुढचा प्रश्न दिलेला आहे. या प्रश्न प्रकारामध्ये वरीलप्रमाणे एक वचने व अनेक वचने रूपे सारखीच असणारे शब्द शोधा व लिहा. यामध्ये आपण शब्द लिहू शकतो पाणी. पाणी ह्या शब्दाचं एक वचन आणि अनेक वचन हे पाणीच होतं. त्यानंतर दूध. दूध ह्या शब्दाचं सुद्धा एक वचन आणि अनेक वचन हे सारखंच होतं. त्यानंतर तूप आहे, सोने आहे, गवत आहे, लाकूड आहे, आकाश आणि संगीत या शब्दांचं सुद्धा एक वचन आणि अनेक वचन रूप हे सारखंच आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही हे शब्दही लिहू शकतात.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रमातील कविता क्रमांक 3 आला पाऊस या कवितेचा स्वाध्याय आपण बघितलेला आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.